नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण खेड येथील शेतकरी ऋषिकेश पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, पेरू फळबाग लागवड केलेली आहे आपल्या शेतामध्ये। आणि आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हे दुसऱ्या वर्षाची ही फळबाग आहे। 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे या फळबाग। शेतामध्ये आपल्या अशा पद्धतीने नवीन प्रयोग करून पारंपरिक पिकाकडे न जाता शासनाच्या अनुदानाचा विचार करून आणि आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारचे पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकते, मार्केटमध्ये कुठल्या पिकाला जास्त भाव आहे, कुठल्या फळाला जास्त भाव आहे, याचा अभ्यास करून जर चांगल्या अभ्यासपूर्व शेती केली तर आपल्याला यामधून नक्कीच फायदा होईल। MRGS मार्फत आपल्याला विविध फळझाडं आणि फुलझाडं घेण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे। तरी त्या योजनेचा फायदा घेऊन आपण चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपल्या मेहनतीचे बळावर आणि शासनाच्या योजनांच्या अनुदानाचा लाभ घेऊन ते आपलं आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो। आणि नमस्कार, तर आपण सध्या ऋषिकेश हनुमंत पाटील हे खेड येथील शेतकरी ज्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पेरू या फळबागची लागवड केलेली आहे आपल्या शेतामध्ये, त्यांच्या जवळ आलेलो आहोत। तर आपण हे पारंपरिक पिकं न घेता आपल्या शेतामध्ये पेरूची फळबाग लागवड करावी, आपला म्हणजे कशामुळे आला? पारंपरिक शेतीमधून खर्च वजा जाता या बदलत्या हवामानामुळे भरपूर नुकसान होत असल्यामुळे सोयाबीनमध्ये काही शिल्लक काहीच राहिलं। त्याच्यामुळं आजच्या काळानुसार जसं महागाईचा विचार केलं किंवा शेतीचा खर्चाचा जर विचार केला तर त्याच्या अनुषंगानं सोयाबीन, परत जे काय कडधान्य पिकं आहेत, तेलवर्गीय पिकं जी आहेत त्याच्यामध्ये काही शिल्लक राहत नसल्यामुळं आज फळपिकाकडे वळण्याचा शेतकऱ्याचा किंवा माझा वैयक्तिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये चांगला वाटतं। त्याच्यामध्ये थोडा चांगला नफा वाटत असल्यामुळं आज मी पेरू लागवड पिकाची चांगली तैवान पिंक या जातीची निवड करून मी आज माझ्या शेतात सन 2023-24 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत माझ्या शेतामध्ये मी हे लागवड केलेली आहे पेरूची। तर त्यांचं म्हणणं असं आहे की तैवान पिंक पेरू या पेरूला मार्केटमध्ये सध्या जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीचा रेट उपलब्ध आहे। त्या हेतूनं त्यांनी आपल्या शेतामध्ये पेरू लागवड करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। तरी आपल्याला शासनाकडून जे अनुदान आहे, आपण ज्या MRGS मार्फत लागवड केलेली आहे त्या योजनेची माहिती कशामुळे मिळाली? तिथे तुमचा सल्ला त्याच्याकडे आमच्या मनरेगामार्फत पेरू लागवडीची योजना आहे, त्याच्यामध्ये असं शासनातर्फे शेतकऱ्याला बाग लागवडीसाठी अनुदान उपलब्ध आहे आणि त्या अनुदानातून तुम्ही बाग पण लावू शकता आणि तुमचं काय आधी उत्पन्न जे आहे ते उत्पन्न बी काढू शकून तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता असं सांगण्यासाठी तुम्ही मला एक वेळेस सल्ला दिलात आणि त्या सल्ल्यावर मी आज मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मी माझ्या शेतामध्ये तैवान पिंक या जातीची निवड करून लागवड आणि आता जे आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याच्यामधून आपल्याला आतापर्यंत उत्पादन किती झालेलं आहे? आजपर्यंत मी गेल्या वर्षी जूनमध्ये लागवड करून मला आजपर्यंत माझ्या बागेचं वय ही 12 ते 13 महिन्याची बाग आहे। तरी मी आज प्री हार्वेस्टिंग माझी आजपर्यंतची झालेली आज मार्केटला 6 ते 7 टनाच्या जवळपास आज माझा माल मार्केटला पोहोचलेला आहे, रेट भेटत गेला। आपलं म्हणणं असं आहे की 50 ते 90 या दरम्यान आपल्याला वेळोवेळी रेटमध्ये बदल होऊन आपल्या शेतामधून त्या म्हणजे व्यापाऱ्याने घेऊन गेलेला आहे। आणि आपण जे फळबाग लागवड केलेली आहे कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण केलेले आहे 1 वर्षभरामध्ये? एका वर्षामध्ये आपण जी लागवड केलेली आहे या बागा रोपांची संख्या तरी 2222 रोपं बसलेली आहे आणि 2222 रोपांचं नियोजन
म्हणजे 2 ओळीतलं अंतर ही 10 फूट आहे आणि 2 रोपाच्या आतलं अंतर ही 5 फूट लावलेलं आहे आपण. त्याच्यामुळं आपल्याला झाडाचा व्हेंटिलेशन, फोटोसिंथेसिसची प्रोसेस आणि जे काय बदलत्या वातावरणामुळे जी रोगराई जी आहे त्याच्यामुळं झाडं निरोगी आहेत आणि चांगल्या उत्पन्नाचा आपल्या त्याच्यापासून फायदा आहे. 2 ओळीतलं अंतर 10 फूट ठेवल्यामुळं झाडांचे अंतर भरपूर असल्यामुळं फळ सुधारणेला जास्ती प्रादुर्भाव नंतर मशागत करता येते. परत चांगलं आपलं मोठं ट्रॅक्टर जाऊन रोटावेटर करता येते, गवताचा तेवढा प्रॉब्लेम होणार. अशा प्रकारे आपण नियोजन कुठल्या प्रकारची रासायनिक खतांची फवारणी वगैरे आपण रासायनिक खतांची फवारणी म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपण बागेची कटिंग केली 3 मार्चला आपण बागेची कटिंग घेतली. 3 मार्चच्या नंतर आपण बेसल डोस त्याला बागेला पहिले सुरुवातीला रासायनिक बेसल डोस दिला. त्याच्यानंतर गावरान खताचा, शेणखताचा जास्तीत जास्त वापर आपण बागेसाठी ऑर्गॅनिक मॅटरचाच वापर जास्ती केला. रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक खताचा जास्तीत जास्त आपण बागेला वापर केलेला आहे. जास्त करून जैविक खतांचा त्यांनी आपल्या बागेसाठी वापर केलेला आहे. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने रोपांची एकदम चांगली वाढ झालेली आहे व एकदम चांगलं उत्पादन या रोपापासून त्यांना या वर्षामध्ये भेटत आहे आणि पुढं पण भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपण देखील आपल्या शेतामध्ये नियोजन केलात तर आपण नक्कीच या ठिकाणात या अशा प्रकारच्या फळबागा आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन भेटणार आहे. व तर आपण आपल्या शेतामध्ये हा जो प्रयोग केला आहे पारंपरिक पिकाकडे न जाता आपल्या शेतामध्ये तेव्हांची पेरू या प्रजातीचा पेरूची लागवड केलेली आहे व आज 1 वर्षानंतर 12 ते 13 महिन्यानंतर आपल्याला यातून उत्पादन देखील सुरू झालेलं आहे. तर आपण आमचे जे शेतकरी आहेत जे या म्हणजे आपल्या शेतात पेरूची लागवड करू इच्छितात त्यांना आपण काय सांगू इच्छिता या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून? शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाकडे न बघता जास्ती त्याच्याकडे न लक्ष देता आपण नवीन काय करता येते शेतीमध्ये ते बघितलं पाहिजे आणि जिथं आपण जास्ती खर्च वजा जाता आपल्याला नफा किती होतो ह्याही गोष्टीचा आपल्या कुटुंब चालवण्यासाठी विचार केला पाहिजे आणि उत्पन्न कसे वाढते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाच्या योजनेचाही थोडाफार आपल्याला हातभार घेऊन आपण शेतामध्ये चांगल्या प्रकारे बाग लागवड, फळबाग लागवड करू शकतो. तर आपलं म्हणणं असं आहे की पारंपरिक पिकं जी आहेत त्यांचं जर आपण शेतामध्ये लागवड केली तर त्याचा जो खर्च आहे तो आपल्याला स्वतःला करावा लागतो आणि जर आपण अशा पद्धतीच्या शासनाच्या योजनांचा विचार करून आपल्या शेतामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीवर अनुदान उपलब्ध आहे त्याचा म्हणजे विचार करून जर आपल्या शेतामध्ये असा विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक शेती केली चांगल्या फळबाग लागवडी किंवा फुलपीक लागवडी यांच्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केले तर आपल्याला यामधून नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि फक्त अनुदानाचा विचार करून देखील काही शेतकरी या योजनांकडे वळतात तर तसा विचार न करता आपल्याला आपल्या शेतीतून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न उपलब्ध होईल हे याचा विचार करून जर आपण या योजनांकडे बघितला तर नक्कीच आपल्या भारतातला प्रत्येक शेतकरी हा लवकरच म्हणजे त्याचं आर्थिक बळकटीकरण होईल व त्याचा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.